हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत ह्युमन नर्वस सिस्टीम. तर नर्वस सिस्टीममध्ये काय न्यूरॉन आहेत. ओके, म्हणजे न्यूरॉन म्हणजे एकतर स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम. तर ह्याला म्हणतात नर्वस सेल, आणि नर्वस सेललाच न्यूरॉन असे म्हणतात. तर आपण आता बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. एक तर सायटॉन आहे, डेंड्राइट आणि एक्झॉन आहे. तर फर्स्ट आहे सायटॉनला काय म्हणतात, सेल बॉडी असे म्हणतात. आणि वेल डिफाईन्ड द न्यूक्लियस, म्हणजे त्याच्यामध्ये काही न्यूक्लियस आहे. आणि सायटोप्लाझममध्ये काय काय आहे, एक तर निझस ग्रॅन्युल अँड न्यूरोफायब्रिल्स आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघा. ओके, दीज आर द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. तर इथं काय आहेत, हे डेंड्राइट आहेत, एक्झॉन आहे आणि सेल बॉडी आहे. आणि सेल बॉडी आहे आणि तिथे न्यूक्लियस एक आहे. आणि लास्टला काय आहे, नर्व एंडिंग आहे. तर तर तिथं आपण काय सायटोप्लाझममध्ये काय आहे की एक तर निसल्स ग्रॅन्युल अँड न्यूरो फायब्रिल्स आहे. तर निसल्स फायबर म्हणजे काय, म्हणजे निसल्स ग्रॅन्युल्स म्हणजे काय, तर ते काय एक तर ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे आणि सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, दे आर द RER म्हणजे काय, रफ एंडोप्लाझम रेटिक्युलम आहे. आणि त्याच्यामध्ये फ्री रायबोसोम्स प्रेझेंट आहेत. आणि रायबोसोमचं फंक्शन काय आहे की द साईट ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. ओके, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला हवं आहे. ओके, नेक्स्ट आहे न्यूरोफायब्रिल आर मेडअप ऑफ न्यूरोफायब्रिल म्हणजे काय, थ्रेड लाईक अ स्ट्रक्चर आहे आणि सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. तर नेक्स्ट बघूया आपण डेंड्राइट. ओके, तर डेंड्राइट एकतर शॉर्ट थ्रेड लाईक अ स्ट्रक्चर आहे आणि अराईज फ्रॉम द सायटोन, म्हणजे काय सायटोनपासून स्टार्ट होतं. हे बघा इथं की इथं काय सायटोनपासून डेंड्राइट तयार होते. ओके, आणि नेक्स्ट आहे की इट रिसीव्ह द इम्पल्स फ्रॉम द आउटसाईड अँड द पास टू द सायटोन, म्हणजे काय इन्फॉर्मेशन जे आहे ना इनसाईडमध्ये ॲड करतात. ओके, म्हणजे इन्फॉर्मेशन पुढं दुसऱ्या न्यूरॉनला ट्रान्समिट करतात. ओके, म्हणजे इन्फॉर्मेशन पुढं काय करणार, ट्रान्समिट करणार. तर ह्याचं काम आहे डेंड्राइटचं. तर नेक्स्ट काय आहे, एक्झॉन एक आहे. तर एक्झॉन काय एक थ्रेड लाईक अ स्ट्रक्चर आहे आणि अराईज फ्रॉम द सायटॉन, म्हणजे सेल बॉडीपासूनच हे स्टार्ट होतं एक्झॉन. ओके, आणि नेक्स्ट आहे की फायबर. ओके, म्हणजे इट हॅज अ फायबरस ब्रांच आहे तिथं. ओके, फायबरस ब्रांचपासून बनलेला आहे ॲट द रियल अँड कॉल्ड एक्झॉन एंडिंग. ओके, तर एक्झॉन आहे तिथं एंडसाठी. आणि त्याच्यानंतर न्यूरॉन. ओके, न्यूरॉनमध्ये काय काम, त्याचं काम काय, इन्फॉर्मेशन वगैरे पुढं पाठवणे, तेवढंच आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक सिनॅप्स आहे. सिनॅप्स काय आहे, एक तर लुझिंग कनेक्शन बिटवीन द 2 न्यूरॉन. ओके, म्हणजे 2 न्यूरॉन असतात त्याच्यामध्ये कनेक्ट होतं, त्याला म्हणतात सिनॅप्स असे म्हणतात. आणि कंडक्ट द इम्पल्स अवे फ्रॉम द सायटॉन. ओके, तर इथं बघा, इथं सेल बॉडी आहे आणि इथं लास्टला काय, नर्व एंडिंग झालं तर दुसरा न्यूरॉन इथं अटॅच राहणे आणि इन्फॉर्मेशन वगैरे ह्या न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये इन्फॉर्मेशन पुढे सेंड करतात. ओके, ते त्यांना इन्फॉर्मेशन वगैरे सांगतात. ओके, सो ठीक आहे, थँक्यू.